वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला परवा दिवशी नेपाळ बॉर्डरहून अटक केली। त्याच्यानंतर काल त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। 3 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली। त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या या खरं तर खूप महत्त्वाच्या होत्या, कारण पोलीस कोठडी मिळाल्याच्या नंतर लगेचच तासाभराच्या अंतराने पोलिसांनी त्याला त्याच्याच घरी घेऊन गेले। त्यानंतर तिथे काही झडती घेतली आणि या झडतीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्याचं आपण पाहिलं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे जे मोबाईल जे आतापर्यंत सापडत नव्हते, गायब होते, हे मोबाईल आपल्याकडेच असल्याची कबुली जी आहे ती त्याने दिलेली होती आणि त्याच्याच कबुलीनुसार मग त्याच्या घरी जाऊन हे मोबाईल जे आहेत ते तिजोरीत ठेवलेले होते। तिजोरीतून हे मोबाईल सगळे जे ते दोन्ही मोबाईल हस्तगत करण्यात आले। त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि एक पेनड्राईव्ह सुद्धा मिळालेला आहे। या पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा बराच डाटा असण्याची शक्यता आहे। असं सगळंच सामान जे ते काल पोलिसांनी हस्तगत केलं। त्याच्या आधारे आता पुढचा तपास जो काही आहे तो चालू करण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की नेपाळला गेलेल्या निलेश चव्हाण पर्यंत पुण्यातील पोलीस नेमके पोहोचले तरी कसे। याच सगळ्या प्रकरणावरती जर आपण पाहायला गेलो तर याबद्दल्या अनेक डिटेल्स ज्या आहेत ते आता कुठे हाती येताना पाहायला मिळतात। खरं तर घडलेलं असं होतं की आतापर्यंत आपल्याला हे माहित होतं निलेश चव्हाण हा 21 तारखेला पुण्यातून पसार झाला, मात्र तो एकटा पसार झालेला नव्हता। तो जाताना एका मैत्रिणीला, एका घटस्फोटित महिलेला सोबत घेऊन गेलेला होता। ही जी महिला आहे ती त्याची मैत्रीण आहे आणि तिलाच याने आपल्याला फिरायला जायचंय असं म्हणून तो इथून तिला पुण्यातून घेऊन गेला। त्याच्यानंतर त्याने तिला कोकणात काही वेळ ते राहिले, त्याच्यानंतर मुंबईला काही वेळ राहिले आणि त्यानंतर दिल्लीला सुद्धा राहिले। या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये या महिलेला या सगळ्याच प्रकरणाची अजिबातही माहिती नव्हती। या महिलेच्याच मोबाईल वरून निलेश जो आहे तो काही ट्रान्झॅक्शन असतील किंवा काही फोन कॉल जे असतील, आपल्याला ज्यांच्या कुणाकडची माहिती हवी आहे किंवा कुणाला संपर्क करायचा हा या महिलेच्या मोबाईल वरून केला जात होता। त्याने स्वतःचा मोबाईल बंद ठेवलेला होता, आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी जे जे काही तांत्रिक दृष्ट्या करता येईल असं सगळंच तो करत होता। अर्थात मोबाईल बंद ठेवलेला होता। त्याचबरोबर त्याने कुठेही एटीएम कार्ड वापरलं नाही, कुठेही बँकिंगचे व्यवहार केले नाहीत, कारण असं जर केलं असतं तर त्याचं लोकेशन सापडलं असतं। त्यामुळे सगळे व्यवहार जे आहेत ते त्याने केवळ आणि केवळ कॅश मध्ये केलेले पाहायला मिळाले। मात्र त्याच्या सोबत ही जी मैत्रीण होती, या मैत्रिणीच्या नंबरवरून त्याने अगदी जवळच्या एका व्यक्तीला कॉल केला आणि या व्यक्तीला फरार निलेश चव्हाण कॉल करेल अशी अपेक्षा खरं तर पुणे पोलिसांना आधीपासूनच होती। त्यामुळे त्या संबंधित व्यक्तीचे सगळे त्यांना येणारे जे काही कॉल आहेत ते ट्रेस करण्याचं काम पोलिसांकडून केलं जात होतं आणि त्याच वेळी ज्यावेळी या ज्या महिलेबरोबर तो फरार झालेला होता त्या महिलेच्या मोबाईल वरून त्याने आपल्या या जवळच्या व्यक्तीला पुण्यात फोन केला आणि त्या फोन नंबरवरून मग समजलं की निलेश चव्हाण या महिलेबरोबर आहे आणि मग हा नंबर सगळा ट्रेस केल्यानंतर समजलं की ही सगळी जी काही हे दोघे जण आहेत हे दिल्लीमध्ये त्या दरम्यान होते। त्यामुळे दिल्लीतलं लोकेशन हाती आलं। मात्र त्यानंतर लगेचच निलेश चव्हाणने दिल्लीतूनच या महिलेला पुण्याला परत पाठवलं आणि तिथून तो गोरखपूरच्या बसने नेपाळकडे पुढे रवाना झाला। त्यामुळे पोलिसांना जेव्हा या महिलेच्या नंबर विषयीची माहिती मिळाली, पोलिसांनी लगेचच या महिलेची चौकशी सुद्धा केली। मात्र तिचा या सगळ्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं पोलिसांना कळालं। त्यामुळे तिची चौकशी करून तिला सोडून देण्यात आलं। मात्र हा जो निलेश चव्हाण आहे तो पुढे गोरखपूरला बाय बस गेलेला आहे याची माहिती मिळाली, संबंधित बसची माहिती मिळाली। या महिलेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तांत्रिक तपास केला। त्यानुसार या पोलिसांना जे बसमधलं एक सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे ते याच गोरखपूरच्या बसमध्ये असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे तिथून निलेश चव्हाण जो आहे तो पुढे गेला। या सगळ्या दरम्यानच्या काळात त्याने एक नवीन सिम कार्ड खरेदी केलं। या सिम कार्ड वरून तो काही कॉल्स करत होता। त्यानंतर स्वतः या सगळ्याच प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे जे आहेत ते स्वतः तिथल्या काही नेपाळमधल्या काही पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कामध्ये होते। त्यांच्या संपर्कातून त्यांना एक नवीन नंबर जो आहे तो डिटेक्ट झाला आणि हा नवीन नंबर दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून स्वतः निलेश चव्हाण याचाच होता। त्याच्यानंतर मात्र पुढची सगळी सूत्र हल्लेली पाहायला मिळाली। पोलिसांनी निलेश चव्हाणच्या जवळचे काही लोक आहेत त्यांचे नंबर ट्रेस करायला चालू केलं, कारण पोलिसांना माहित होतं हा निलेश चव्हाण जवळच्या व्यक्तींना कॉल करणार। निलेशने सगळ्यात मोठी चूक केली ती आपल्या ऍपलच्या फोनवरून त्याने फेस टाइम कॉल केला। हा फेस टाइम कॉल त्याने पुण्यातल्या काही लोकांना, अगदी जवळच्या लोकांना केलेला होता। त्याला असं वाटत होतं की ऍपलची सिक्युरिटी इतकी जास्त आहे की त्याच्यावरून त्याचं लोकेशन किंवा तो नेमका कुठे आहे त्याविषयीची माहिती ट्रेस होणार नाही। मात्र त्याने फेस टाइम कॉल केल्याच्या नंतर त्याचा आयपी ऍड्रेस ट्रेस करणं पोलिसांसाठी सोपं गेलं आणि त्यावरूनच तो नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाली। तिथून पुढे नेपाळमधल्या पोलिसांशी काही संपर्क करून किंवा बॉर्डरवरच्या पोलिसांशी संपर्क करून पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते थेटपणे नेपाळमध्ये तो ज्या लॉज
लॉजमध्ये राहत होता त्या ठिकाणी पोहोचले. झोपलेल्या अवस्थेत असलेल्या निलेश चव्हाणचा दरवाजा वाजवला. तो थेटपणे पोलिसांनी गाढ झोपेत असलेल्या निलेश चव्हाणला पोलिसांनी कॉलरला पकडून खेचत खाली आणलं आणि त्यानंतर त्याला अटक केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे हा जो निलेश चव्हाण आहे त्याने अगदी स्मूथली, अगदी कोल्ड डोकं ठेवून, अगदी थंड डोक्याने तो हे सगळं करत होता. कारण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की निलेश चव्हाणची जी बहीण आहे, तिचे जे पती आहेत ते सुद्धा एक पोलीस ऑफिसर आहेत. पोलीस अधिकाऱ्याशी लग्न झाल्यामुळे पोलिसांचं कामकाज नेमकं कसं चालतं, त्याचे अनेक पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा आहेत. त्यामुळे पोलिसांचं कामकाज कसं चालतं, चौकशी कशी होते, एखादा नंबर ट्रेस कसा केला जातो, आरोपींना शोधण्यासाठी पोलीस काय काय टॅक्ट वापरतात, हे सगळंच निलेश चव्हाणला माहिती होतं. त्यामुळे या सगळ्यातून अगदी आपली स्वतःची सुटका करून घेऊन तो सेफर साईड या 10 दिवसांमध्ये पोलिसांपासून वाचत राहिला, लपत राहिला. मात्र 2 चुका झाल्या. एक म्हणजे सोबत नेलेल्या मैत्रिणीच्या मोबाईल नंबरवरून त्यांनी कॉल केला आणि दुसरा म्हणजे ऍपलच्या फोनवरून त्याने जो फेस टाइम कॉल केला. या 2 कॉलमुळे खरं तर निलेश चव्हाण आज अटकेत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता लता आणि करिश्मा या दोघांचे जे फोन मिळाले आहेत, या फोन मध्ये काही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. ज्यावेळी वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला त्याच्या पूर्वी, त्याच्या अगदी काही वेळ आधीच हगवणे कुटुंबियांकडून निलेश चव्हाणला एक फोन कॉल गेल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता हे जे 2 फोन सापडलेत, या 2 फोन मधून या सगळ्यांचेच म्हणजे हगवणे कुटुंबाचे निलेश चव्हाण बरोबर काही चॅट झाले होते का, किंवा करिश्मा आणि निलेश हे दोघं एकदम खास मित्र होते असं म्हटलं जातं. त्यामुळे करिश्मानेच निलेशला काही गोष्टी सांगितल्या होत्या का, किंवा वैष्णवीचा छळ करण्यात याचा सुद्धा किती हात होता, ही सगळी जी हत्या झाली त्याविषयीची काही माहिती, काही या वैष्णवींच्या मृत्यूबद्दलची काही माहिती निलेशला होती का, तशा संदर्भातले काही कॉल रेकॉर्डिंग, चॅट किंवा आणखी काही डेटा मिळतोय का, हे सगळंच या दोघींच्या फोन मधून आता तांत्रिक तपास केला जाणार आहे. जो पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप मिळालाय त्यात नेमकं काय काय आहे हे सुद्धा शोधलं जाणार आहे. त्याचबरोबर काल निलेशच्या घरून त्याचं जे परवानाधारक पिस्तूल आहे ते जप्त करण्यात आलंय आणि त्याचा पासपोर्ट सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सगळा तांत्रिक तपास आता सुरू होणार आहे. त्याचबरोबर राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांना समोरासमोर बसवून, थेटपणे निलेश चव्हाणला सुद्धा समोर बसवून या तिघांची एकत्रित चौकशी होणार आहे. आणि भविष्यात हगवणे कुटुंबाचे 3 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शशांक, त्याच्यानंतर करिश्मा आणि लता या तिघांना सुद्धा बोलवून मग या सगळ्यांची एकत्रित चौकशी होण्याची सुद्धा शक्यता आहे. या सगळ्यांच्या एकत्रित चौकशीतून बरेच मोठे धागेदोरे समोर येताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.